कपडे मी सकाळी धुतले होते आणि आज पाऊस आला नसल्यामुळे ना आज कपडे माझी वेळेवर निघाली आहेत. व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या त्यांच्या आणि बेड पण आवरून घेतलं. त्यानंतर दुपारच्या जेवणाचे जे भांडे पडले होते ते व्यवस्थित क्लीन करून घेतले. आणि सकाळी मी ना गॅस धुतला नव्हता कारण माझा गॅस गरम राहतो आणि गरम मध्ये गॅस धुतला नाही पाहिजे, त्यामुळे मी तो स्किप करते आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी गॅस क्लीन करते. आणि आज मी फडक्यानेच तो क्लीन केला होता, पाणी न ओतता. त्यानंतर घरं झाडली आणि चहाची वेळ झाली होती तर कॉफी घेतली मी. त्यानंतर खाली भाजीचा टेम्पो आला होता आमच्या इथे आणि तिथूनच मी भाजी आणायला गेले होते. आणि जेव्हा मी कोथिंबीरचे रेट विचारले ना, खरंच मला धक्का बसला, कारण 50 रुपयाला एक कोथिंबीर देतात ते आणि एवढी एवढीशीच जुडी बांधलेली असते त्यांची. मग मला काही जास्त कोथिंबीर लागणार नव्हती, त्यामुळे मी 10चीच कोथिंबीर घेऊन आले. आणि ह्या भाजीला काय म्हणतात तुमच्याकडे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या मम्मीकडे तर याला तांदळाची भाजी म्हणतात. आणि खूप दिवसांनी मी ती आणली होती कारण मला निवडायचा कंटाळा येतो अशा भाज्या, त्यामुळे मी भाज्या नाही आणत. पण मी आज ती आणली कारण खाऊशी वाटली मला तिथं बघितल्यानंतर. लसणाची फोडणी दिली तिला आणि भाजी छान अशी क्लीन करून ती फोडणीला टाकली. आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी आटल्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ ऍड केलं होतं आणि त्यासोबत भाकरी बनवल्या होत्या मी. ह्या भाजीसोबत मला बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खायला खूप आवडते. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.